हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आज आपण जाणून घेणार आहोत की एक सुंदर आणि आनंदाचा पारंपरिक बोरनान हा सोहळा केवळ संस्काराचा आणि परंपराचा भाग नसून आनंद, आशीर्वाद आणि शुभेच्छांनी भरलेला एक क्षण आहे. संक्रांतीचा सण जसा स्त्रीवर्गासाठी, नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी खास असतो, अगदी त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी देखील बोरनान खास असतो. कारण की संक्रांतीला म्हणजेच मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी लहान मुलांचे बोरनान केले जाते. आता बोरनान म्हणजे काय? बोरनान या नावातच अर्थ दडलेला आहे, बोराणी घातलेली आंघोळ. तर चला बघू, बोरनान कधी करावे, कसे करावे व बोरनान करताना मुलांना कोणत्या रंगाचे कपडे घालावेत. किंक्रांतीला नाही जमले तर आपण बोरनान कधीपर्यंत करू शकतो, अशी माहिती आपण पाहू. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. मकर संक्रांतीत 14 जानेवारीला म्हणजेच दुसऱ्या दिवशी 15 जानेवारीला किंक्रांत आहे. किंक्रांतीच्या दिवशी घरातील लहान मुलांना बोरनान घातले जाते. किंक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत तुम्ही कधीही बोरनान बाळाला घालू शकता. बोरनान हे जन्मलेल्या बाळापासून तर बाळ 5 वर्षाचे होईपर्यंत दरवर्षी करायचे. बघा, बोरनान हे शिशु संस्कार म्हणून बोरनान केले जाते. लहान मुलांना बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात उपलब्ध असलेल्या फळ भाज्या जसे बोर, ऊसाचे तुकडे, गाजर, शेंगा, कच्चे हरभरा, तिळगुळाचे लाडू, गोळ्या, बिस्किट, चॉकलेट अशा सर्व वस्तूंनी लहान मुलांना डोक्यावरून आंघोळ घातली जाते. यालाच बोरनान म्हणतात. लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरनान घालायची परंपरा आहे. ऋतुचक्राचे आपल्या आरोग्यावर चुकीचे परिणाम होऊ नयेत काळजी घेतली जाते. संक्रांतीनंतर वातावरणाचे हळूहळू बदल होत जातो. आलिया वातावरणाशी त्यांचे शरीर सुदृढ बनत असतं. त्याच शास्त्रीय कारण आहे. आजूबाजूच्या सर्व लहान मुलांना बोलून हा कार्यक्रम करावा व आपल्या बाळाला औक्षण करायचे आहे. बाळाला चौरंगावर बसून बोरनान घालायचे आहे. तुम्ही त्या बाळाला काळ्या रंगाचे कपडे घालायचे आहे, हलव्याचे दागिने घालायचे आहेत व बाळ अगदीच लहान असेल तर कोणाच्या तरी मांडीवर बसवायचे आहे व बोरनानाच्या माध्यमातून ही सर्व फळे लहान मुलांच्या पोटात जावी हा त्यामागचा हेतू असतो व ऋतूमध्ये येणारी फळे खाण्याची सवय त्या बाळाला लागल्याची हे अनोखा प्रयत्न आहे. बाळावर सगळ्यांच्या प्रेमाचा वर्षाव होऊ दे, बाळ सुदृढ होऊ दे, चांगले नावून निघू दे. श्री स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.